ताई, एवढ्या पहाटे कुणाला फोन करते? भाऊजींना? हा, म्हणजे नाहीतरी आता भारतात 4:30-5 वाजले असतील पहाटेचे. नाही गो संध्या, असं काही नाही. आणि ते सकाळीच उठतात. अर्ध्या तासात त्यांचा सगळा आवरून होता आणि मग चहा ते स्वतः करतात आणि तुझ्यासाठीही करतात, बरोबर ना? सो स्वीट. बरं, आता चहाचा विषय निघालाच आहे तर थोडा चहा चालेल ना तुला? माझ्या हातचा का खोतांकडून मागवायचा? संध्या, तुझं आपलं काहीतरीच. संध्या, मी निघतो. हे काय रे विजय, तू का जातोयस? थांब ना. हे बघ, मला काय वाटतंय, ताई आली आहे ना, तर आता जे काही उरलेले दिवस आहेत ते आपण सगळ्यांनी आनंदात एकत्रित घालवायला हवे ना. संध्या, तू सतत असं का बोलतेस? कारण तू इथे थांबावं म्हणून. तुलाही थांबायचंय माझ्यासाठी आयुष्यभर. संध्या, फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे. डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन घेऊ दे. विजय, ऐक तू माझं. संध्या, ट्रस्ट मी, ही इज द बेस्ट ऑन्कोलॉजिस्ट. फक्त 2 दिवस आणि मी माझे प्रयत्न थांबवणार नाहीये. ओके, नो प्रॉब्लेम. पण लवकर ये हा. ओवीचा डान्स प्रोग्राम आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आता माझे जे काही उरलेले क्षण आहेत ते मला माझ्या माणसांसोबत आनंदात घालवायचे. येतो मी की. बाय बाय. बाय. सॉरी, तुम्ही आलात आणि मला 2 दिवस कामाकरता बाहेर जायला लागतंय. संध्याची थोडी काळजी घ्या. उमाताई, चहा. पाहुणे असे का म्हणाले? संध्याची काळजी घ्यावा म्हणून? काही नाही ग ताई, तो तसाच आहे. त्याला असं वाटतं की तो घरात नसेल तेव्हा माझं कसं होईल. चांगला, काळजी तर असुकच होई. असंच असतं बघ घरच्या कर्त्या पुरुषांचा. घे, आले गे. हॅलो. हॅलो, झाली सकाळ? म्हणजे? नाही म्हणजे इकडच्या आणि तिकडच्या वेळेचा काय गणित कळतच नाही. हा, माका पण काय समजत नाही. झोप झाली व्यवस्थित? हा. चहा घेतलास काय?
ती तुमच्यासाठीच चहा बनवत होतो, पण तुम्ही नाही लक्षात आला आणि तुम्ही बरे असाल ना? हो मी अगदी. ऐक संध्या. ओ मी एक मिनिट हा. हॅलो हॅलो. संध्या. गो संध्या. काय गो बरा वाटत नाही काय? संध्या बोल काहीतरी. काय झालं? काय नाही ताई. गो संध्या काय नाही कसा खरा सांग. बरा वाटता ना? हो बरं वाटतंय. संध्या. ऐ ग काय नाही ग ताई, किती काळजी करतेस तू उगाच. अरे मला जरा पित्ताचा त्रास होतोय. तू बस आधी. बस बस. ऐ ग पाय माझे. काय म्हणायचं आता? जेवण लय तिखट झालं होतं काय? आई तसा नाही, पण तुका आता सवय नाही रवली ना. मी आपलं नेहमीसारखं जेवण केलंय तर जेवणच बादलं असत तुका. तुझ्या हातचं जेवण आणि मला बाधेल शक्यच नाही ग ताई. अगं कधी कधी अति सुख सुद्धा बाधतं. तसं झालंय काहीतरी. पण हे सुख बाधलं तर नाही कोण म्हणेल. आणि जेवणाचं म्हणशील तर तुझ्या हातचं जेवून आज मला निव्वळ सुख मिळालंय. त्याचा त्रास नाही ग झाला. हो पण पित्त झाला ना तुका. हे बघ मी आमसूला आणूक विसरले, नाही तर सोलकडी करून दिली असती तुका. मी एक काम करते, तुका जिरा देते, गरम पाण्यासोबत घे, बरा वाटत. हा ताई. हा ताई तू आता इथेच थांब, कारण आता तूच औषध आहेस माझ्यासाठी. कसं सांगू तुका? जास्त दिवस नाही थांबू शकत मी. उमाताई काहीच दिवस आहेत माझ्या हातात. हे कसं सांगू तुला? सावली तुझी होऊन देते तुला मी छाया, काळजी तुझी वाहून हृदयात ओल माया, माझ्या मनाचा तू वारसा, चेहरा तरी दिसेना कसा. गो गो चल खायचं तरी फिरून येऊया. चल. मला नाही जायचंय कुठे. तू काय खुळावलंस काय? कधीपासून त्या पाण्यात दगडी मारतेस? छाया, आईची आठवण येते मला. अगो बाय. अगो काय कुकुला बाल असच काय? बॉयफ्रेंडची आठवण काढूच्या दिवसात आवशीची काय आठवण काढतस? आणि आयुष्यभर त्या आवशीचं पदर पकडून बसणार आहे? अगो माझ्याकडे बघ, आवशी बापच्याचा हात लहानपणी सोडलंय आणि परत पकडलंच नाही. चल. छाया, एवढं सोपं नाही येते. अगं काही गोष्टी असतात ज्या आईशिवाय नाही कोणाला समजू शकत. तर मला काय हवंय ते आईलाच सांगणार ना. दुसरं कोणाला कसं सांगायचं? मग हे पाण्यात उडी मार आणि जा पाक लंडनात. छाया, मग हे काय सोड. ह्या बघ, मी तुझी जीवलग मैत्रीण असं आहे ना, मग सांग काय झालं?
ना मग चल मी येते तुझ्या बरोबर. छाया अगं छाया चाफ्याचा सुगंध संपूच्या आत घरी परत येशाल याची काळजी घ्यावा. उमाताई, हा संध्या ये बस. हो ताई, हे काय आहे सगळं? व तुझ्यासाठी आणलंय. या बघ, लाडू, चकली आणि या तुझ्या आवडत्या खोबऱ्याच्या वड्या. काय खाणार? चकली. मस्त झाली. पण काय ग ताई, कशाला एवढं सगळं करत बसलीस तू? होय गो, पण आमसूला रवलीच बघ. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुझ्यासाठी अजून काहीतरी आणला मी. काय ग? या बांगड्या तुझ्यासाठी तुझ्या लग्नात देऊच्या होत्या. ते हुक नाही मिळाला ना, म्हणून आता येताना आणलाय. तूच आणलंयस ना, मग तूच भर. किती छान आहेत ताई या. ताई, थँक्यू. मॉम, ओवी, बरं झालं आलीस. हे बघ माझ्या ताईने काय काय आणलंय. नेहमीपेक्षा खूप फ्रेश दिसतेस तू आज. ऑफकोर्स, ज्यांची आठवण काढतेस त्याच आल्यात ना आता. ओवी, गो संध्या, काय चुकीचं बोलतात? खरा सांगू, माका पण दिसता तुझा आनंद जो ओवीक दिसता. ओवी बरोबर बोलतेस तू. तुझी आई काय करू आणि काय नको असा झाला. आणि संध्या, माका आवडता ओवीचा वागणा. जा आता बोलून मोकळा होता, मनात काय ठेवत नाही. पण मला सारखं असं वाटतं की ओवीने तुझ्यासारखं व्हावं. तुझे संस्कार तिच्यावर व्हावे. खरंच निशी खूप नशीबवान आहे. माझा ओवी पण गुणाचा हा, तितकाच नशीबवान आता. हो ग, पण तुला सांगू, ओवी ना आग आहे आणि निशी लोण्याचा गोळा. ओवीच्या संगतीत निशीचं तूप झालं तर दोघी पवित्र अग्नीच होतील. हो, खूप छान बोलताय तुम्ही. प्लीज कंटिन्यू. उमाताई, चल तुझं सामान लावूया कपाटात. मग नाही, मी करते. काल रात्रीच तुका त्रास झाला. उगाच दगदग नको. त्रास? कसला त्रास? मॉम, काय झालंय तुला? अगं काही नाही, ऍसिडिटी झाली होती म्हणून उलटी झाली. दॅट्स इट. आणि तू मला काहीच सांगितलं नाही? सिरियसली मॉम? आता यात सांगण्यासारखं काय आहे? ओके, म्हणजे आता तुला माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअरही कराव्या अशा वाटत नाही. अगं तसं नाहीये बेटा. गो संध्या, बरोबरच आहे तिचा. एकुलती एक लेक आहे तुझी. तिका सांगू का सोया? काळजी घेणारी ओवीच आहे तुझी. बरं ओवी, आपण एक काम करूया का? आईसाठी काहीतरी खायला बनवूया, म्हणजे तिला बरं वाटेल. मग आमसूला घेऊन या ना मार्केटमधनं, सोलकढी पिता येईल. पण आमसूला इथं सगळं मिळतं ताई इथे. ओवी घेऊन जाईल तुला. पण आता मला वेळ नाही, मला शॉपिंगला जायचंय.
ताई मी आलीच, थांब जरा. ओवी, काय चाललंय तुझं? कुठे काय? ओवी बाळा, अगं एवढ्या वर्षांनी जशी मला माझी बहीण भेटलीये तशीच तुला तुझी मावशी पण भेटलीये की नाही? मग का वागतेस असं तिच्याशी? मॉम, मला असं वाटतं की याचं एक्सप्लेनेशन मला तुला द्यायची गरज नाहीये. अगं पण ताईने काहीच केलं नाहीये. पण त्यांच्यामुळे तुला होणारा त्रास मी बघितलाय मॉम. मग ती इथे आल्यानंतर मला होणारा आनंद कळतोय का तुला? हो, कळतोय ना. तुला एवढं हॅपी मी कधीच बघितलं नाही. मी बघतेय मॉम, तुझी बहीण आल्यापासून तिला सोडतच नाहीयेस. इनफॅक्ट मला तर असं वाटायला लागलंय की तू मला कायमचं सोडून जाणार आहेस की काय. ओवी अगं, हो सिरियसली मला असाच फील येतोय मॉम की तू तिच्यासोबत कायमची निघून जाशील. ओवी, नो मॉम, आय एम रिअली हर्ट. ती आल्यापासून तुला माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाहीये. आय एम सॉरी बेटा, आय एम रिअली सॉरी. कसं आहे ना ओवी, आम्ही ना एवढ्या वर्षांनी भेटतोय. एकमेकींपासून एवढ्या लांब कधी जाऊ असं वाटलंच नव्हतं. पण दुरावा आलाच. तो आत्ता इतक्या वर्षांनी दूर होतोय. आणि खरं सांगू का ओवी, तुला अजूनही उमाताई कळलीच नाहीये. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यावर कायम आपल्या सोबत असावी, सतत आपल्या आजूबाजूला असावी असं वाटतं. उमाताई ती व्यक्ती. हे बघ, तू काही दिवस तिच्या बरोबर राहा. तिचं प्रेम, तिची माया अनुभव. मग तुला कळेल की उमाताई काय येते. आय नो तुमचं बॉन्डिंग कसं आहे आणि ते तसंच राहू दे. आणि तेच बॉन्डिंग तुझ्या सोबत होऊ दे. इम्पॉसिबल. ज्यांच्यामुळे तुला एवढा त्रास सहन करावा लागला त्यांच्यासोबत माझं बॉन्डिंग कधीच होऊ शकत नाही. ताई अगं, संध्या अगो, काय आया? ओवी बघ गो काया, माझी फाईल आहे. कसली? अगं मी तुला आत्ता नाही का म्हणाले, मला ऍसिडिटीचा त्रास आहे, त्याचे रिपोर्ट्स येथे मला टेस्ट करायला सांगितले होत्या. ताई तुला सांगते, इथे जरा काही झालं ना की 1760 टेस्ट करायला सांगतात, अगदी रक्त आटेपर्यंत. आपल्याकडे कसा
पित्त झालं की सोलकढी पितात, पण इथे नाही ना. ताई मी काय म्हणते, माझ्यासाठी सोलकढी कर ना ग प्लीज. ओवी घेऊन जाईल ना तुला आमसूला आणायला. हा ओवी बाळा, जा जा फिरून ये प्लीज. फाईन.